नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आज या ठिकाणी मी तुम्हाला दोन स्टॉक विषयी माहिती सांगणार आहे. एक म्हणजे सीईएससी लिमिटेड आणि सेकंड वन आहे सिल्वर मध्ये आपण जो ट्रेड घेतलेला आहे. या दोन्ही स्टॉक मध्ये मी स्वतः एंट्री घेतलेली आहे. त्याचं रिझन काय आहे आणि कोणत्या बेसिसवरती मी त्या स्टॉक मध्ये एंट्री घेतलेली आहे तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे. तर पहिल्यांदा आपण एक्सप्लेन करूया. सीईएससी लिमिटेड हा जो स्टॉक आहे याची डेली टाइम फ्रेम आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न रेडी झाला होता. त्या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा जो ब्रेकआउट होता त्याच वेळेला इकडे मला एक ग्रीन एरो मिळालेला आहे, ग्रीन ट्रायंगल मिळालेला आहे. त्या ग्रीन ट्रायंगलचा अर्थ काय होतो तर तुम्ही त्या स्टॉक मध्ये त्या वेळेला बाईंग करू शकतात. आता हा ग्रीन एरो कशामुळे आला तर हा माझा एक इंडिकेटर आहे. मी स्वतः तो बनवलेला इंडिकेटर आहे. तो तुमचा इंट्राडे इन्व्हेस्टमेंट सगळ्या ठिकाणी तुम्हाला मदत करू शकतो. तर या ठिकाणी मला दोन कन्फर्मेशन मिळाले. एक म्हणजे माझा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, त्याचबरोबर तिकडे मला एक ग्रीन एरो भेटला आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी त्या स्टॉक मध्ये एंट्री केली होती. आणि तुम्ही पाहू शकता त्या स्टॉक मध्ये सध्या माझा प्रॉफिट चाललाय जवळजवळ 97%चा. 4 रुपये 55 पैशाची माझी बाईंग होती. सध्या एलटीपी चाललाय 9 रुपयाचा. तुम्ही पाहू शकता तिथे ऑलमोस्ट पैसे हे डबल झालेले आहेत. आणि सेकंड माझी जी एंट्री होती ती होती माझी सिल्वर मध्ये. सिल्वरचा इंटरनॅशनल चार्ट दाखवतो मी तुम्हाला, कारण मोस्टली अनालिसिस जे केलं जातं सिल्वरचं ते इंटरनॅशनल चार्टच्या बेसिसवरतीच केलं जातं. तर या ठिकाणी हा एक ट्रायंगल रेडी झालेला दिसतोय तुम्हाला. हा सपोर्ट आहे, हा त्याचा रेजिस्टन्स आहे. या ठिकाणी ब्रेकआउट झाला होता आणि त्याच ब्रेकआउटला तिकडे तिकडे एक ग्रीन ट्रायंगल आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता इकडे सुद्धा आपली बाईंग झालेली आहे. आता याचा टार्गेट काय आहे तर मला असं वाटतं की सिल्वरची डिरेक्शन ही अप ट्रेंड मध्ये आहे. तुम्ही पाहू शकतात इथून वरती गेला, पुन्हा खाली आला, वरती गेला, खाली आला, आता इथून पुन्हा वरती गेला. तर चान्सेस आहेत तो या वरच्या लेवल पर्यंत जाऊ शकतो. तर आता इकडे जाण्यासाठी त्याला कुठेतरी ब्रेकआउट दिला पाहिजे. तर त्यांनी या ट्रायंगलला ब्रेकआउट दिला होता, त्याच वेळेला आपला एरो सुद्धा आला होता. तर सध्या माझी त्या सिल्वर मध्ये पोझिशन चालू आहे. सध्या त्या सिल्वर मध्ये मी जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 4 लॉट मध्ये ट्रेड केलेला आहे. साधारणतः 4 लॉट साठी एक तुम्हाला 3-1 लाख रुपये लागतील. तर सिल्वर मध्ये मी ट्रेड घेतलेला आहे. आता लेट सी, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की सिल्वरने काय टार्गेट दिला आहे की नाही, का स्टॉप लॉस हिट झालाय ते आपल्याला पुढेच कळेल. पण सध्या माझा व्ह्यू सिल्वर बाबतीत तरी बुलिश आहे. तो या मोमेंट पासून या पॉइंट पर्यंत जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी सध्या माझे दोन पोझिशन ओपन आहेत. या दोन्ही पोझिशन मध्ये, ह्या दोन्ही चार्ट मध्ये मी कोणत्या बेसिसवरती ट्रेड घेतलेला आहे तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. एक म्हणजे प्राइस एक्शनच्या बेसवरती आणि सेकंड वन माझ्या इंडिकेटरच्या बेसवरती. आता हा जो इंडिकेटर आहे हा इंडिकेटर मी स्वतः बनवलेला आहे आणि हा इंडिकेटर प्राइस एक्शनच्या कन्सेप्ट वरती बनवलेला आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की इंडिकेटर हे, काही इंडिकेटर हे लॅगिंग इंडिकेटर असतात, इंडिकेटर तुम्हाला लेट सांगतात, पण काही इंडिकेटर हे तुमचे लिडिंग इंडिकेटर सुद्धा असू शकतात. मी त्या पद्धतीने तो कस्टमाइज केलेला आहे की प्राइस एक्शन ज्यावेळी तुम्हाला कन्फर्मेशन देईल त्यावेळेला तुमचा इंडिकेटर सुद्धा तुम्हाला कन्फर्मेशन दिलं तर तुम्हाला ट्रेड घ्यायला थोडंसं अजून एक कॉन्फिडन्स येतो आणि त्यामुळे तुम्ही जास्त प्रकारे अजून चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतात.